नमस्कार. कसे आहात सर्वजण? आजचा आपला सेशन हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब यासाठी आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण बरेचसे लोक या त्रासातून जात आहेत. आपण आपल्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल केल्याने हा आजार बरा होऊ शकतो आणि त्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. उच्च रक्तदाब काय असतो, यासाठी कोणती योगासने करायची, कोणते प्राणायाम करायचे, काय खायचं काय नाही खायचं, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून यासारखेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. हाय ब्लड प्रेशरला हायपरटेन्शन असं सुद्धा म्हणतात. आपल्या रक्तधमन्या म्हणजे ब्लड वेसल्सवर आपल्या रक्ताचा दबाव गरजेपेक्षा जास्त होणे म्हणजे हाय ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब. आता उच्च रक्तदाब कसा होतो? एक तर अनुवंशिकता, जर आपल्या परिवारामध्ये कोणाला असा आजार असेल तर. 2, व्यायाम न करणे, आपले वजन जास्त असणे, धूम्रपान मद्यपान जास्त करणे, जेवणामध्ये मसालेदार तळलेले पदार्थ जास्त असणे आणि आपले वय पण याचे एक कारण असू शकते. पण तणाव याचे सर्वात मोठे कारण आहे. छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेणे, त्याचा सतत विचार करत राहणे, सतत रागात राहणे, हे सुद्धा तुमच्या हाय बीपीला वाढवू शकते. आपल्या ज्या काही चिंता आहेत किंवा ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण कोणासोबत शेअर करत नाही, त्यामुळे मग आपला स्ट्रेस वाढत जातो. आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे काही टेन्शन आहे ते तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता. याने तुम्हाला जरी समाधान भेटलं नाही तरी तुमचं मन नक्कीच हलकं होईल. हाय ब्लड प्रेशरची समस्या जर आपल्याला जास्त वेळ राहिली तर पुढे जाऊन सिरियस सिच्युएशनमध्ये आपल्याला हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो. याचे 2 समाधान आहेत. एक तर आजपासूनच तुमच्या लाईफस्टाईलमध्ये योगासनाचा समावेश करा आणि 2, आपण आपल्या खाण्यापिण्यात काय बदल करावा जेणेकरून आपल्याला हाय बीपीमध्ये आराम मिळेल, हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर सुरुवात आपण आपल्या योगासनांपासून करूया. आजचा हा आपला सेशन तुम्ही आठवड्यातून 4 ते 5 वेळा करू शकता रिकाम्या पोटी, आणि त्याआधी थोडा सूक्ष्म व्यायाम पण नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया योगासनांना. सगळ्यात आधी तुम्ही योगा मॅटवरती या आणि सुखासनामध्ये बसा. पाठीचा मणका ताठ, छाती खुली, दृष्टी समोर राहील. आणि आता आपण नाकाने दीर्घ श्वास आत आणि बाहेर 3 वेळा करणार आहोत. सुखासनामध्ये बसून डोळे बंद ठेवा. श्वास आत, बाहेर, आत, बाहेर, आत आणि बाहेर. सावकाश डोळे उघडू शकता. आणि आता आपण करणार आहोत बद्ध कोणासन. बद्ध कोणासनासाठी आपल्या दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना टच करायचे आहेत. प्रणाम मुद्रेत पाय ठेवायचे आहेत, पायाचे पंजे, आणि आपल्या दोन्ही हातांनी पायाच्या बोटांना पकडायचं आहे. पाय शक्य तेवढे शरीराच्या जवळ घ्या म्हणजे आपल्याला पाठीचा मणका ताठ करता येईल. शक्य नसेल तर थोडेसे लांब ठेवले तरी चालते. दोन्ही हातांनी पायाच्या बोटांना पकडा, छाती खुली, पाठीचा मणका ताठ आणि डोळे बंद. 4 ते 5 श्वास. चेहऱ्यावर स्मित हास्य. आणि 5 श्वास झाल्यानंतर सावकाश डोळे उघडायचे आहेत. आणि आता आपण करणार आहोत तितली आसन. श्वास आत, पाय वरती, श्वास बाहेर, पाय खाली. याप्रमाणे जास्त जलद गतीने केलं नाही तरी चालेल. सावकाश आपल्याला जेवढं कम्फर्टेबल असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. आणि एकदा का कम्फर्टेबल झाल्यानंतर तुम्ही पाय वेगाने सुद्धा खालीवरती करू शकता. साधारण श्वास घेत राहा. चेहऱ्यावर स्मित हास्य. एक श्वास आत, हात रिलॅक्स,
श्वास बाहेर, पाय सुद्धा रिलॅक्स. विश्रांती, सुखासनामध्ये बसायचं आहे. 15 ते 20 वेळा तुम्ही तिथली आसन करू शकता. आणि आता आपण करणार आहोत बालासन. त्यासाठी तुम्ही वज्रासनामध्ये बसायचं आहे. वज्रासनामध्ये कसं बसायचं याचा आपला वेगळा व्हिडिओ आहे, त्यामुळे वज्रासनमध्ये कसं बसायचं हे मी आता जास्त काही बोलणार नाहीये, तो तुम्ही जाऊन नक्की बघा. वज्रासनामध्ये बसा. छाती खुली आणि दृष्टी समोर राहील. वज्रासनामध्ये बसल्यानंतर कमरेतून सावकाश हळूहळू खाली जायचं आहे योगा मॅटच्या दिशेने. आणि शक्य तेवढे हात पुढे न्या आणि आपलं कपाळ योगा मॅटला टेकवा. कपाळ जर योगा मॅटला टेकत नसेल तर तुम्ही दोन्ही हाताच्या मुठी बनवा आणि त्याच्यावरती आपलं कपाळ ठेवू शकता याप्रमाणे. आणि इथे लांब आणि खोल श्वास घ्यायचा आहे. हे आसन तुम्ही 20 ते 30 सेकंद करू शकता. श्वास घेत राहा. एक श्वास आत, दोन्ही हातांचा सपोर्ट घेऊन सावकाश वरती या. श्वास बाहेर, विश्रांती, रिलॅक्स. आणि आता आपल्या पोटावरती झोपून घ्या. आपण करणार आहोत भुजंगासन. पोटावरती झोपल्यानंतर आपली हनुवटी योगा मॅटला, दोन्ही पाय शक्य तेवढे एकत्र, दोन्ही हातांचे पंजे आपल्या खांद्यांच्या खाली, हाताची बोटे खुली. श्वास आत, आपलं कमरेपासून जो वरचं शरीर वरती उचला. शक्य होईल तिथपर्यंतच वरती या. इथपर्यंत आलात काही प्रॉब्लेम नाही, जोपर्यंत कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत. आणि श्वास घेत राहा. आणि शक्य असेल तर वरती या. आपले जे खांदे आहेत ते कानाला लागणार नाही. खांदे कानाच्या बाजूला आणि कोपर शरीराच्या बाजूला. सरळ समोर बघा. भुजंगासन. आपली नाभी योगा मॅट पासून 1 इंच वरती आली पाहिजे, एवढे वरती उठा. श्वास घेत राहा. चेहऱ्यावर स्मित हास्य. एक श्वास आत, श्वास बाहेर, सावकाश खाली. आणि दोन्ही हात शरीराच्या बाजूला. आणि आता आपल्या पाठीवरती झोपून घ्या. पाठीवरती झोपून आपण करणार आहोत शवासन. शवासनासाठी आपल्या शरीराचं पूर्ण वजन योगा मॅट वरती सोडायचं आहे. दोन्ही हात शरीराच्या बाजूला थोडेसे, पाय पण थोडे विभक्त आणि हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने राहतील. संपूर्ण शरीर रिलॅक्स सोडा. डोळे बंद आणि आपल्या श्वासांवरती लक्ष द्या. आणि आता मनाच्या दृष्टीने प्रत्येक अवयवावरती लक्ष द्या आणि प्रत्येक अवयव रिलॅक्स करा. सावकाश आपल्या उजव्या अंगावरती वळायचं आहे आणि उठून सुखासनामध्ये बसा. आणि सावकाश डोळे उघडू शकता. याप्रमाणे तुम्ही शवासन 5 ते 10 मिनिट रोज करू शकता. आता हे झाले काही योगासने. आणि आता आपण 2 प्राणायाम करणार आहोत. एक भ्रामरी प्राणायाम आणि एक नाडी शोधन प्राणायाम. भ्रामरी प्राणायामसाठी नाकाने श्वास आत घ्यायचा आहे, नाकाद्वारे श्वास बाहेर सोडायचा आहे. फक्त श्वास बाहेर सोडत असताना आपल्या घशातून हमिंग बी साऊंड काढा, जसा भ्रमर गुणगुणतो त्याप्रमाणे. आणि आपली तर्जनी जी आहे ती आपल्या कानाच्या या छोट्या हाडावरती, या दरवाजावरती राहील. हात ॲक्टिव्ह राहतील आणि
जेंटली तर्जनी आत बाहेर करायची आहे, श्वास बाहेर सोडत असताना. असे आपण भ्रामरी प्राणायामचे आता 3 श्वास करणार आहोत. तुम्ही 5 ते 10 श्वास करू शकता. डोळे बंद, पाठीचा मणका ताठ, छाती खुली, दोन्ही हातांच्या तर्जनी आपल्या कानाच्या छोट्या हाडावरती. श्वास आत आणि बाहेर. श्वास आत, बाहेर. श्वास आत आणि बाहेर. आणि विश्रांती. डोळे बंद, दोन्ही हात रिलॅक्स, दोन्ही हातांची महामुद्रा. श्वास घेत राहा. चेहऱ्यावर स्मित हास्य. आणि सावकाश डोळे उघडू शकता. आता आपण करणार आहोत नाडी शोधन प्राणायाम. नाडी शोधन प्राणायाम मध्ये पण नाकाने श्वास आत घ्यायचा आहे आणि नाकाद्वारे श्वास बाहेर सोडायचा आहे. फक्त श्वास आत घेत असताना डाव्या नाकपुडीने आत, उजव्याने बाहेर, परत उजव्या नाकपुडीने आत, डाव्याने बाहेर. हा झाला 1 राऊंड. या प्रकारे आपण 5 ते 10 राऊंड करू शकतो, पण आता सध्या आपण 2 राऊंड करणार आहोत. डाव्या हाताची चिन्ह मुद्रा, अंगुष्ठ आणि तर्जनीचे टोक एकमेकांना टच आणि बाकीची 3 बोटे सरळ. डाव्या हाताचे मनगट डाव्या गुडघ्यावरती, उजव्या हाताची नासाग्र मुद्रा. डोळे बंद, माझा अंगुष्ठ, उजव्या हाताचा अंगुष्ठ उजव्या नाकपुडीवरती, तर्जनी आणि मध्यमिका दोन्ही भोवळ्यांच्या मध्ये, कनिष्ठ आणि अनामिका डाव्या नाकपुडीवरती. पाठीचा मणका ताठ, छाती खुली, दोन्ही नाकपुड्यांनी श्वास आत, डाव्याने बाहेर. डाव्या नाकपुडीने श्वास आत, उजव्याने बाहेर. उजव्याने आत, डाव्याने बाहेर. डाव्याने आत, उजव्याने बाहेर. उजव्याने आत, डाव्याने बाहेर. आणि विश्रांती. दोन्ही हात रिलॅक्स, डोळे बंदच राहू द्या. साधारण श्वास घेत राहा. आणि हसत मुखाने सावकाश डोळे उघडू शकता. या प्रकारे तुम्ही दोन्ही प्राणायाम करू शकता. प्राणायाम कसे करायचे याचा पण आपला एक वेगळा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ जाऊन तुम्ही हे प्राणायाम नक्की करा. योगासने झाली, प्राणायाम झाले. आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या खाण्यापिण्यात काय बदल केला पाहिजे, ज्यामुळे आपण आपल्या हाय बीपीला सोप्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो. तर तुम्ही तुमची जी बीपीची औषधं आहेत ती कंटिन्यू ठेवा. मी फक्त कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या आणि कोणत्या गोष्टी इन्क्लूड करायच्या हे सांगणार आहे. तर सर्वात प्रथम बोलूया कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या. एक तर आहे सोडियम म्हणजे मीठ. ज्यांना हाय बीपीचा इश्यू असतो त्यांनी मीठ कमी खाणे गरजेचे आहे. जेवणामध्ये एखाद्या वेळेस भाजीमध्ये मीठ कमी पडलं तर आपण वरून जे मीठ घेतो किंवा काही जण फळांवर टाकून खातात, काही सलाडमध्ये टाकून खातात, काही ज्यूसमध्ये टाकून ज्यूस पितात. तर हे जे वरून मीठ घेतो आपण ते टाळलं पाहिजे. जे आपण वरून मीठ घेतो ते आपल्या हाय ब्लड प्रेशरला लगेच वाढवते. त्यामुळे ते मीठ कमी करणे गरजेचे. दुसरं म्हणजे कॉफी, साखर,
ज्यांच्या दैनंदिन जीवनात शुगर इंटेक जास्त आहे तो कमी केला पाहिजे। तर या तर झाल्या काही गोष्टी ज्या आपल्याला अवॉइड करायला हव्यात आणि आपल्याला कोणत्या गोष्टी आपल्या आहारामध्ये घ्यायला हव्यात ते बघूया, ज्या आपल्या हाय बीपीला कमी करतील। तर खाण्यामध्ये आपल्याला वाढवायला हवं खूप सारं पोटॅशियम। पोटॅशियम हे एक असं मिनरल आहे जे आपल्या हाय बीपीला कमी करायला मदत करते। पोटॅशियम मुख्यतः फळांमध्ये जास्त असते। यामध्ये तुम्ही केळी खाऊ शकता। केळी हे सर्वत्र मिळणारे फळ आहे आणि प्रत्येकाच्या आवडीचे सुद्धा आहे, त्यामुळे केळी तुम्ही खाऊ शकता। सफरचंद खाऊ शकता। भाज्यांमध्ये तुम्ही पालक खाऊ शकता। पालक पचायलाही सोपा आहे आणि त्यामध्ये आयर्न पण असते, प्रोटीन असते। पण आता पोटॅशियम बद्दल आपण बोलत आहोत, तर पोटॅशियम सुद्धा पालकमध्ये असते, त्यामुळे तुम्ही पालक खाऊ शकता। काकडी खाऊ शकता। या भाज्या फळे तुम्ही तुमच्या आहारात नक्की इन्क्लूड करा, सहजरित्या आपल्याला मिळून जातील। आणि आणखी एक गोष्ट म्हणजे जे आपल्या कोलेस्ट्रॉलला कमी करते ते म्हणजे लसूण। रोज सकाळी एक लसणाची पाकळी घ्या, चावून खा आणि त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या। या गोष्टी तुम्हाला नक्कीच हाय बीपी कमी करण्यासाठी मदत करतील, यामध्ये आराम देतील। भेटूया अशाच एका पुढच्या मजेदार सेशनमध्ये। तोपर्यंत नियमित योगा करत राहा। नमस्ते।